जेल से ले आने वाला प्रभु यीशु मसीह की अति पवित्र नाम में सब वचनों में वंदना देता हूँ। लवकरात लवकर येणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या अति पवित्र नावामध्ये सर्वांना ख्रिस्ती अभिवादन। प्रभु के अनुग्रह से प्रभु ने और भी एक दिन प्रभु का वचन सीखने के लिए हमें मौका दिया। देवाच्या कृपेने अजून एक दिवस प्रभूने त्याचं वचन शिकण्याकरता आपल्याला संधी दिली। हमें सिखाया और कितने लोग ये दुनिया से पार हो गए आणि आपल्याला शिकवलेले कितीतरी लोक या जगातून पार झाले। आपको याद होगा हमारे बीच में कुछ समय पहले एक पादरी आया था कानवचन, आणि काही दिवसापूर्वी एक पादरी आले होते कानवचन। तो मतलब हम लोग उड़ गया है, काफी टाइम हो गया, वो प्रभु में सो गया। अभी 2 दिन पहले उनका फिनरल था आणि ते प्रभु मध्ये झोपी गेले। 2 दिवसापूर्वी त्यांचं फिनरल होतं। बहुत अच्छा मतलब गवाही के जीवन बिताया हुआ वो एक पादरी था। मतलब सत्य जाना तो उन्होंने मतलब वो सब छोड़ करके वो प्रभु के लिए निकला आणि खूप चांगलं जीवन जगणारे ते पादरी होते। पण ज्या वेळेला त्यांना प्रभूचं सत्य वचन समजलं त्या वेळेला त्यांनी प्रभूचा स्वीकार केला। हमेशा सच्चाई के लिए हमेशा मालक खड़ा होता आणि नेहमी सत्याकरता ते उभे राहायचे। प्रभु का सत्य वचन को या उपदेश को वो बिल्कुल कॉम्प्रोमाइज नहीं करता आणि प्रभूचं जे सत्य वचन आहे त्याला अजिबात ते तोडमोड करत नसे। बहुत अच्छी बात है आणि खूप चांगली गोष्ट आहे। हमारा ये जिंदगी एक ही मौका है आणि हे जीवन जे आहे ते एकच संधी आहे। उसमें हमें प्रभु का सत्य वचन में थमा रहना, उसमें बना रहना हमारा कर्तव्य है। आणि याच्यामध्ये आपण प्रभूच्या सत्य वचनामध्ये स्थिर राहणं हे आपलं कर्तव्य आहे। हम जब उस पार जाएगा आणि ज्या वेळेला तुम्ही त्या पलीकडे जाल तब मालूम पड़ेगा हमने इस पार क्या किया। आणि मग आपल्याला समजेल की आपण ह्या इकडे काय केलं। बहुत जरूरी बात है आणि खूप गरजेची गोष्ट आहे। हम लोग मरने के बाद के जीवन के बारे में जानते हैं आणि मेल्यानंतरच्या जीवनाला आपण जाणतो, दुनिया को मालूम नहीं, आणि जगाला ठाऊक नाही। लेकिन प्रभु ने हमको ये जीवन कैसे जीना है ये भी सारे बात बताया। आणि आपण या जीवनामध्ये कशा प्रकारचं जीवन जगायला पाहिजे या ही सगळ्या गोष्टी प्रभूने आपल्याला सांगितल्या। इसलिए प्रियो हमें उस वचन में थोड़ा भी कॉम्प्रोमाइज ना करते हुए सत्य वचन को थामा रहना हमारा कर्तव्य है। आणि या वचनामध्ये कुठल्याही प्रकारची भेसळ न करता देवाचं जे सत्य वचन आहे ते आपण पकडून राहायचे। मैंने भी कई बार कई जगह पर जाने के टाइम पर देखा है कि मतलब जब मैं प्रभु का वचन सुनाता है तो लोग गवाही देता है हमको इन्होंने ऐसे सिखाया ही नहीं। आणि मी पण पुष्कळ ठिकाणी जाऊन देवाचं वचन ज्या वेळेला सांगतो त्यावेळेला त्या लोक मला अशा प्रकारे सांगतात की यांनी अशा प्रकारे वचन आम्हाला शिकवलं नाही। मतलब ये तो सिखाने वाले को गिरती है आणि हे तर शिकवणाऱ्याची चूक आहे। मैंने कई बार सिखाने वाला क्या सोचता आणि पुष्कळ वेळा जो शिकवणार आहे तो काय विचार करतो, हम ऐसे बात बोलेगा तो ये लोग मानेगा क्या। आणि आम्ही जर अशा प्रकारे शिकवण यांना दिली तर हे पालन करतील का। खास करके अलगवाई के विषय में मतलब बोलेगा तो बहुत लोग जो केरला छोड़ के बाहर जब आता है तो लोग उपदेश सब पलट देता है। आणि अलगतेपणाच्या उद्देशामध्ये लोक ज्या वेळेला केरळ सोडून बाहेर जातात त्यावेळेला आपला जो हा उद्देश आहे तो बदलून टाकतात, थोड़ा छूट देता आणि त्याच्यामध्ये थोडंसं ते मोकळीक देतात। नहीं होना चाहिए, असं नसायला पाहिजे। प्रभु का वचन कोई भी देश का लोग हो, भाषा का लोग हो, सबके लिए बराबर है। आणि देवाचं वचन कुठल्या पण भाषेचे कुठल्या पण देशाचे लोक राहू द्या ते एकच आहे। जो वास्तव में प्रभु का है वही इन बातों को अमल करेगा। आणि जे खरोखर प्रभूचे आहेत तेच या गोष्टीचा अवलंबन करतील। मेरा प्रभु का अनुग्रह है, नासिक में जब अपन प्रभु का सेवा शुरू किया तब से प्रभु का सत्य वचन और सही उपदेश शुरुआत से सिखाते आए। आणि देवाची कृपा आहे की नाशिक मध्ये ज्या वेळेला पासून सेवा सुरू केली तेव्हापासून देवाचं सत्य आणि पत्य वचन तेव्हापासून शिकवत आलो। कई लोग कॉम्प्रोमाइज करवाने की कोशिश किया आणि काही लोकांनी त्याच्यामध्ये भेसळ करण्याचा प्रयत्न केला। बहुत बड़ा भीड़ बन जाएगा आणि त्यांनी सांगितलं की खूप मोठी गर्दी जमा होईल। बड़ा भीड़ बना इसलिए वो मंडली बना, ऐसे नहीं। आणि मोठी गर्दी झाली म्हणजे ती मंडळी झाली असं नाही। मंडली भीड़ नहीं है भीड़। आणि मंडळी जी आहे ती गर्दी म्हणजे मोठा लोक जास्त समुदाय म्हणजे मंडळी नाही। प्रभु का मंडली उदार पावन लोगों का झुंड है आणि देवाची मंडळी कारण प्राप्त झालेल्या लोकांचा समुदाय आहे। हमें थोड़ा भी है लेकिन हमें सच्चा वचन में बना रहना हमारा कर्तव्य है। आपण थोडे जरी आहे तरी सुद्धा देवाच्या पत्य वचनावर स्थिर राहणं हे आपलं कर्तव्य आहे। प्रेषित पौलुस जब हमारा एफेसुस का पुण्यों को बुला करके खाने के टाइम पर एक बात वो याद दिलाता है, प्रेरितों का उसका 20 अध्याय का 27 वचन में। आणि प्रेषित त्याचा 20 अध्याय आणि त्याच्या 27 वचनामध्ये प्रेषित पौल अशा प्रकारे म्हणतो, क्योंकि मैं परमेश्वर के सारे अभिप्राय को तुम्हें पूरी रीति से बताने से न झिझका। परमेश्वर की आलोचना में पूर्ण रूप में तुझको सिखाया, तुझको बताया। कोई भी बात मैंने छिपाया नहीं, या बात बोलने में
में बिल्कुल डरा नहीं। आणि देवाचं जो काय मत होतं, त्याचं वचन होतं, ते सांगण्याकरता मी थोडीही कानकूच केली नाही किंवा एखादं वचन माझ्याकडे राखून ठेवलं नाही. प्रेज लॉर्ड, बहुत मनोहर बात है। आणि खूप मनोहर ही गोष्ट आहे. प्रभु का वचन की सच्चाई आपको नहीं सिखाया हुआ कोई एक बात भी नहीं रह गया। आणि देवाचं सत्य वचन जे आहे ते अशी एकही गोष्ट नाहीये की तुम्हाला शिकवली नाही. हर एक बात सिखाया, अभी सिर्फ रिविजन चल रहा है आणि प्रत्येक गोष्ट शिकवली, आता फक्त उजळणी चालू आहे. कितना तक है मतलब प्रभु का वचन में थोड़ा भी, जब आपको याद है 2 कोरिन्थी 2 अध्याय 17 वचन में लिखा है कि हम उन, अभी आप देखो प्रेरित पौलुस का समय में भी ऐसा बहुत लोग था जो वचन की सेवकाई करते थे, उनमें मिलावट करते थे, परंतु प्रभु का दास बोलता है हम उन बहुतों के जैसा नहीं जो परमेश्वर के वचन में मिलावट करते हैं, परंतु मन की सच्चाई से और परमेश्वर की ओर से परमेश्वर को उपस्थित जानकर मसीह में बोलते हैं। 4 का 2 भी पढ़िएगा। 4 अध्याय 2 वचन। परंतु हमने लज्जा के गुप्त कामों को त्याग किया और न चतुराई से चलते और न परमेश्वर के वचन में मिलावट करते हैं, परंतु सत्य को प्रकट करके परमेश्वर के सामने हर एक मनुष्य के विवेक में अपनी, मतलब सत्य वचन को बताता है, उसमें मिलावट नहीं करता। आणि देवाचं वचन सत्य वचनाची घोषणा करतो, त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचं भेसळ करत नाही. है ना, आज हम लोग कई जगह पर कई वार्ता कई सुसमाचार सुनते हैं, परंतु सत्य सुसमाचार नहीं। आणि पुष्कळ ठिकाणी आपण देवाचं सत्य वचन ऐकतो, पण देवाचं वचन ऐकतो पण त्याच्यामध्ये ते सत्यता राहत नाही. आज भी बहुत जगह पर सुसमाचार सुनाया जाता है, आजही पुष्कळ ठिकाणी सुवार्ता सांगितली जाते. रवि अभी की बात नहीं, आणि हे फक्त आताची गोष्ट नाही. गलती में पौलुस का दिनों में गलातियों का पत्री उसका 12 अध्याय के 6 वचन, गलातीकराचं पत्र 1 अध्याय त्याचं 6 वचन। मुझे आश्चर्य होता है कि जिसने तुम्हें मसीह के अनुग्रह में बुलाया उसे तुम इतनी जल्दी फिर कर और ही प्रकार के सुसमाचार की ओर झुकने लगे। देखा, और सुसमाचार की ओर देखो, जिसको सत्य वचन का सही पहचान नहीं है तो इस प्रकार का धोखा वो खा सकता है। आणि ज्याला देवाच्या सत्य वचनाची ओळख नाही आहे तो अशा प्रकारे फसला जाऊ शकतो। हमें पारखना है, प्रियानो आपल्याला पारखायचं है ना। मेरे जीवन में मैं उसे ही सुसमाचार को थामा रहता है क्या? आणि मी माझ्या जीवनामध्ये देवाचं सत्य सुवार्ता ही पकडून ठेवतो का? है ना। आज मेरा जीवन में जो भी कार्य करता है उसके पीछे मेरे लक्ष्य प्रभु का महिमा है क्या? आणि आज मी माझ्या जीवनामध्ये जे काय काम करतो त्याच्या पाठीमागे प्रभूचा गौरव हा उद्देश आहे का? है ना। हमारे जीवन में हो सकता है कि हमारा दिल को बहकाने के लिए शैतान कोशिश करेगा, आणि आपल्या जीवनामध्ये होऊ शकतं आपलं मन विचलित करण्याकरता शैतान प्रयत्न करेगा। कई बार सत्यवचन बोलेगा तो कई लोग शायद उसको स्वीकारेंगे नहीं, इसलिए उनका मन खुश करने के लिए वचन में मिलावट कर देते लोग। आणि देवाचं सत्य वचन ज्या वेळेला सांगतो त्यावेळेला होऊ शकतं लोक त्याचा स्वीकार करणार नाही, म्हणूनच लोक काय करतात त्या वचनामध्ये काहीतरी भेसळ करून सांगतात। हमेशा एक बात याद रखना, आणि प्रियांनो नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा, वही गलातियों 12 अध्याय का 10 वचन में पौलुस कहता है, गलातीकराचं पत्र 1 अध्याय त्याच्या 10 वचनामध्ये प्रेषित पौल अशा प्रकारे म्हणतो, अब मैं क्या मनुष्य को मनाता हूँ या परमेश्वर को, या मैं मनुष्य को प्रसन्न करना चाहता हूँ? यदि मैं अब तक मनुष्य को ही प्रसन्न करता रहता तो मसीह का दास न होता। हमें ये बात को जानना है कि हमारे जीवन में हर प्रकार हर एक लोग ये बात को जानना है कि मैं किसको खुश करना चाहता है। आणि प्रत्येकाने आपलं जीवन पारखायचं आणि जाणायचं की मी खरोखर कोणाला प्रसन्न करतोय। मेरे जीवन में मतलब हर बात में प्रथम स्थान में प्रभु को देता है क्या? आणि मी माझ्या जीवनामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये प्रथम स्थान प्रभूला देत आहे का? ये जरूरी बात है आणि हे गरजेचं आहे, है ना। जो व्यक्ति अगर प्रभु को प्रथम स्थान देकर के जीवन बिताएगा, प्रभु की आदर करेगा, प्रभु का सम्मान करेगा, प्रभु उसका आदर करेगा। आणि जो व्यक्ती आपल्या जीवनामध्ये प्रभूला प्रथम स्थान देऊन जीवन जगेल, प्रभूला आदर करत जीवन जगेल, प्रभु पण त्याचा सन्मान करेल आणि त्याचा आदर करेल। है ना। एक सच्चा प्रभु का भय मानने वाला दिल होना चाहिए, आणि खरं एक प्रभूचा भय बाळगणारं हृदय असलं आपको पाहिजे। मालूम है जोसेफ 20 रुपया को, आज का समझने के लिए 20 रुपया को भाइयों की तरफ से भेजा गया, आणि योसेफ जो आहे तो 20 दमड्यांमध्ये त्याच्या भावांच्या द्वारे विकण्यात आला। है ना। पोतीफर का घर में भी वो एकदम प्रभु का भय मान करके जीवन बिताया, आणि पोतीफरच्या घरामध्ये सुद्धा एक देवाचं भय बाळगून त्याने जीवन जगलं, है ना। उसके लिए उसको जेल में जाना पड़ा, आणि या कारणास्तव त्याला तुरुंगात जावं लागलं। वहां पर भी प्रभु का भय मानकर जीवन बिताया। आणि त्या ठिकाणी सुद्धा त्याने देवाचं भय बाळगून जीवन जो जगलं। प्रभु का भय मानता है, प्रभु को जीवन में प्रथम स्थान देता है, प्रभु उनके साथ रहता है। आणि जो देवाचं भय बाळगतो आणि आपल्या जीवनामध्ये प्रथम स्थान प्रभूला देतो
प्रभू निश्चितच त्याच्यासोबत राहतो. और जब प्रभु का समय आया, आणि ज्या वेळेला देवाची वेळ आली, प्रभु ने उनको मिस्र का प्राइम मिनिस्टर बनाया आणि प्रभूने त्यांना मिस्र देशाचा पंतप्रधान बनवलं. जोसेफ भी नहीं सोच सकता कि इस अवस्था में मैं आ सकता है. आणि योसेफने सुद्धा कधी विचार केला नव्हता अशा प्रकारच्या अवस्थेमध्ये मी येऊ शकतो. प्रभु को प्रथम स्थान देना. आणि आपण आपल्या जीवनामध्ये प्रभूला प्रथम स्थान द्यायचं आहे. योसेफ ने बहुत दान चुका है. आपको चरित्र मालूम है, मैं इसलिए पूरा डिटेल में नहीं जाना चाहता. आणि इतिहास तुम्हाला चांगल्या प्रकारे माहिती आहे म्हणून मी सविस्तररित्या नाही जात. है ना. आपको मालूम है, एक बार हमारा इंग्लैंड का रानी विलियम बूथ को बुलाकर पूछा. आणि एकदा इंग्लंडची जी राणी आहे तिने विलियम बूथ यांना बोलून त्यांना असं विचारलं, विलियम बूथ तुझे क्या चाहिए, क्योंकि मैं इंग्लैंड का रानी हूँ. इंग्लैंड का नहीं, उस समय में वो वर्ल्ड का रानी था. आणि ती इंग्लंडचीच नाही तर संपूर्ण जगाची राणी होती. तिने विलियम बूथला प्रश्न विचारलं, तू सांग तुला काय पाहिजे. विलियम बूथ ने उसको बताया. आणि विलियम बूथने तिला असं सांगितलं, है ना. जरूर आपने एक बहुत बड़ा एक अच्छा ऑफर मुझे दे रहा है. आणि खूप चांगलं आहे की तुम्ही खूप मोठी ऑफर मला देत आहे. दुनिया के लोग तो शायद वो धन मांगता, आणि जगाच्या लोकांनी कदाचित धन मागितलं असतं, स्थानमान मांगता, नाहीतर एखादं पद मागितलं असतं. मुझे धन नहीं चाहिए, स्थानमान नहीं चाहिए, मुझे एक ही चीज चाहिए, आत्मा चाहिए. आणि मला धन नको, स्थानमान नको, मला एकच वस्तू पाहिजे, ते म्हणजे आत्मा पाहिजे. प्रेज द लॉर्ड. प्रभु में आने के बाद में हमें आत्मा जीतना, आत्मा जीतना, आत्मा जीतना, और कुछ नहीं चाहिए. आणि प्रभु मध्ये आल्यानंतर आपण आत्मा जिंकायचा, त्याच्यापेक्षा दुसरं काही नाही. मैं हमेशा आपको आत्मा जीतने के ऊपर ही आपको बात करता है. आणि नेहमी आत्मा जिंकण्या संबंधानेच मी तुम्हाला बोध करत राहतो. इसलिए आप हर दिन कम से कम एक दिन एक व्यक्ति को भी सुसमाचार सुनाओ. आणि म्हणून दररोज तुम्ही दिवसातून कमीत कमी एका व्यक्तीला तरी सुवार्ता सांगा. हम जो सुनाता है सुसमाचार है, गुड न्यूज. आणि आपण जी सांगतो ती सुवार्ता आहे. प्रेज द लॉर्ड. प्रभु धन्यवाद हो. आणि प्रभुला धन्यवाद. हम लोग इस आत्मीय जीवन की लड़ाई में हमें ये बात को याद रखना, हमारा विरोधी हमें कैसे भी हमें धोखा देने के लिए कोशिश में. आणि या आत्मिक जीवनामध्ये आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपला विरोधी जो आहे तो कशाही प्रकारे आपल्याला फसवण्याच्या प्रयत्नामध्ये आहे. परंतु कई लोग मतलब उसकी धोखे में पड़ जाता, उसका कारण क्या है. आणि पुष्कळ लोक त्याच्या फसगतीमध्ये फसल्या जातात. त्याचं कारण काय आहे. होशिया 4:6 में मतलब होशिया कहता है, आणि होशे त्याचा 4 अध्याय त्याच्या 6 वचनामध्ये होशे अशा प्रकारे म्हणतो, मेरा ज्ञान ना होने के कारण. आणि माझं ज्ञान नसल्या कारणाने. होशिया 4 का क्षेत्र पढ़िएगा. दानियल के बाद में होशिया, मेरे ज्ञान के न होने से, मेरा ज्ञान की ना होने से मेरी प्रजा नष्ट हो गई. मेरा प्रजा नष्ट हो गया. आणि माझं ज्ञानाची कमतरता असल्या कारणाने माझ्या लोकांचा नाश होतो. हमें प्रभु के वचन का सच्चा ज्ञान होना जरूरी बात है. आणि प्रेरणा आपल्याला देवाच्या वचनाचं खरं ज्ञान असणं गरजेचं आहे. हर एक बातों में हमें धोखा से बचना है तो हमें वचन का सच्चा ज्ञान होना चाहिए. आणि फसगतीपासून जर वाचायचं तर देवाच्या सत्य वचनाचं ज्ञान आपल्याला असणं गरजेचं आहे. आज आपको मालूम है, बहुत से लोग एक झूठा भक्ति की मतलब अनुकरण कर रहा है, या एक झूठा भक्ति में लोग मतलब बसे हुए. आणि आज लोक मोठ्या धर्माचरणामध्ये फसलेले आहे. हमें पारखना प्रिय, आपण पारखायचंय. मेरा भक्ती एक सच्चा ओरिजिनल भक्ती है कि नहीं. आणि मी करणारी भक्ती ही खरी भक्ती आहे का नाही हे आपण पडताळायचंय. कई लोग अपना जो सच्चा मन की गवाही भी छोड़ दिया. आणि लोकांनी आपल्या मनाची जी खरी साक्ष ती सुद्धा सोडली. तिमोथेयुस में लिखा ना कि कुछ लोगों ने क्या किया, अपना वो सत्य विवेक को त्याग दिया. आणि तिमोथेच्या पत्रामध्ये लिहिलेलं ना की लोकांनी आपला जो सत्सद विवेक जो आहे तो त्याचा त्याग केला. है ना. मतलब उसका पहला अध्याय, पहला तिमोथी पहला अध्याय के 19 अध्याय, पहिलं तिमोथेला पत्र त्याचा पहिला अध्याय त्याचं 19 वचन. और विश्वास और सच्चे विवेक को थामे रह, जिसे दूर करने के कारण, जिसे दूर किया, मतलब सच्चा विवेक को दूर किया, ऐसे 2 लोगों के नाम वहां पर दिया है. आणि ज्यांनी चांगला जो विवेक आहे त्यांनी तो नाकारला, त्या अशा 2 लोकांची नावं दिलेली आहेत. हुमिनियुस और अलेक्जेंडर. आणि हुमेनियस आणि सिकंदर. देखिए एक बात जानना प्रियो, हमें ये बात को जानना है कि कई लोग उनका मन का गवाही को भी तोड़ करके वो भक्ति को वेश धारण करके एक झूठा अभिनय करेगा. आणि काही लोक आपल्या मनाची साक्ष सुद्धा तोडून टाकतात आणि एक भक्तीचं वेश परिधान करून जीवन जगतात. और आपको मालूम है, आज आत्मिक दुनिया इतना भ्रष्टाचार में डूब चुके हैं. आणि आत्मिक जग जे आहे तेवढ्या भ्रष्टाचारामध्ये डुबलेलं आहे. कोरोना से पहले वो बहुत भयंकर था, लेकिन कोरोना के बाद में वापस वो बातें
खास करके चिन्ह चमत्कार के रूप में वापस वो जोरदार आगे बढ़ रहा है. आणि कोरोनाच्या अगोदर ते भयंकर रीतीने होतं आणि कोरोना झाल्यानंतर थोडंसं ते कमी झालं, पण आता त्याच्याही पेक्षा खूप जास्त प्रमाणामध्ये ते वाढलेले लोक चिन्ह चमत्कार करू लागले. ये जो इस चिन्ह चमत्कार के पीछे शैतान का एक बहुत भयंकर योजना और लोगों को फंसाने का एक भयंकर उनका ट्रिक है. आणि या चिन्ह चमत्काराच्या पाठीमागे लोकांना फसवण्याकरता खूप मोठी अशी कुयुक्ती लोक करतात. कई लोग बोलते हैं कि मतलब हम लोग आत्मा का कामों पर विश्वास नहीं कर रहा, ऐसा दोष लगाता है. आणि काही लोक आपल्यावर अशा प्रकारे दोष लागतात की आत्म्याच्या कामावर आपण विश्वास करत नाही. प्रभु के आत्मा का काम हमें जानना चाहिए आणि प्रभूच्या आत्म्याचं काम आपल्याला समजायला पाहिजे. और झूठा काम जो है वो भी जानना चाहिए. आणि खोटं काम जे आहे ते सुद्धा आपल्याला समजायला पाहिजे. अंत समय में हमें बहुत सावधान, अभी आपको मालूम है अंत समय में पावर बुराई बढ़ते जा रहा है. आणि या शेवटच्या काळामध्ये पाप आणि दुष्टपणा वाढत आहे. ये कम होने वाला बात नहीं, आणि हे कमी होणारी गोष्ट नाहीये है ना. बुराई बढ़ने के कारण आपको मालूम है यीशु मसीह ने स्वयं बोला मत्ती 24:12 में, बुराई बढ़ने के कारण प्रेम ठंडा हो जाएगा. आज प्रेम ठंडा हो गया है, बढ़ गया. आणि मत्ती 24:12 प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतः असं म्हटलं की दुष्टपणा वाढल्या कारणाने प्रेम थंडावेल. आता प्रेम वाढलंय का ते कमी झालंय? मसीह लोगों के बीच में प्रेम बहुत ठंडा हो गया. आणि ख्रिस्ती लोकांमध्ये प्रेम जे आहे ते एकदम थंडावलं. मेरे जीवन में जब मैं प्रभु में आया 40 साल पहले, उस समय में मैंने देखा वो उस प्रेम का एक दशमांश भी आज नहीं है. आणि 40 वर्षापूर्वी ज्या वेळेला मी प्रभूमध्ये आलो त्यावेळेला लोकांमध्ये असणारं जे प्रेम आहे त्याच्या 10% सुद्धा प्रेम आता लोकांमध्ये राहिलेलं नाही. बुराई बढ़ गया, प्रेम ठंडा हो गया. आणि का की दुष्टपणा वाढला आणि त्याच्यामुळे प्रेम थंड झालं. क्योंकि बहुत से गलत उपदेश आ गया आणि पुष्कळ चुकीचे उपदेश आले. शैतान को मालूम है उसका थोड़ा ही समय रह गया. आणि सैतानाला ठाऊक आहे त्यांचा थोडाच वेळ राहिला आहे. इसलिए वो किसी न किसी प्रकार भी विश्वासियों को भी भरमाने के प्रयास में है. आणि कुठल्या ना कुठल्या प्रकारे विश्वासणाऱ्यांना फसवण्याचा ते प्रयत्न करत आहे. मैं इसलिए हमेशा प्रभु को बोलता हूँ, प्रभु अभी मंडली को क्या सिखाना है. आणि म्हणून मी नेहमी प्रभूला विचारतो, प्रभू आता मंडळीला काय शिकवायचं. इसलिए प्रभु ने मुझे एकदम आत्मा में बोझ दे करके अगुवाई किया, इसलिए मैं ये बात आपको बता रहा हूँ. आणि प्रभूच्या आत्म्याने एकदम ओझं देऊन मला सांगितलं म्हणून मी तुम्हाला एक गोष्ट सांगत आहे. इसलिए आप सुनना और अपनी भाई बहनों को जो नहीं आ पाया उनको सुनाना, क्योंकि उनको क्यों नहीं आ पाया, जरूर शैतान ने उनको रुकाया. आणि तुम्ही हे ऐका आणि जे आपले भाऊ बहीण आलेले नाही आलेले त्यांना सुद्धा सांगा, ते का नाही आले तर निश्चितच शैतानाने त्यांना अडवलं. अभी जब केरल में मैंने बोला मिट्टी के अंदर से जो पानी आया उसका आवाज उनका लोग ऐसा भाग रहा है, इधर भाग रहा है, भाग उनको मालूम नहीं, वो कोई भी इशारा मिल गया तो उसी साइड में भागने के लिए तैयार. आणि मग तुम्हाला मी अगोदर पण सांगितलं होतं केरळमधून ज्या वेळेला जमिनीतून एकदम चिखल आणि पाणी आलं त्यावेळेला त्या आवाजामुळे लोक सैरावैरा पळत होते आणि कोणी जर आवाज दिला तर सगळे लोक त्याच ठिकाणी जात होते. त्यांना समजत नव्हतं कुठं पळायचं. काही लोक बाल बच गया आणि काही लोक एकदम मरता मरता वाचले. प्रियो मैं आपको बोलता हूँ अनंत आग से बचो बचो बचो, सावधान रहो नहीं तो पड़ेगा. आणि मी तुम्हाला म्हणतो त्या अनंत कालच्या अग्नीपासून वाचा वाचा वाचा, नाही तर त्याच्यामध्ये जाऊन पडाल. अब थोड़ा भी लापरवाही करेगा तो विरोधी आपको धोखा देंगे और नष्ट हो जाएगी. आणि थोडीही तुम्ही निष्काळजीपणा केला तर विरोधी शैतान तुम्हाला फसवेल आणि तुमचा नाश होईल. सावधान रहना, सावध रहा. है ना. अपने जीवन में हर एक बात, खास करके प्रभु की उपस्थिति में आने के समय में हर एक बात संगति का गौरव लोग जानना चाहिए. इन दिनों में हमें मिलने वाला हर एक संदेश हमारा अनंतता के लिए बहुत लाभदायक बात है. आणि या दिवसामध्ये आपल्याला मिळणारा प्रत्येक संदेश जो आहे तो सार्वकालिक जीवनामध्ये खूप फायद्याचा आहे. म्हणूनच संगतीचं महत्व आपण जाणलं पाहिजे. और प्रभु ने अपने वचन में मतलब हर एक बात समय के अनुसार, खास करके अंत समय में प्रभु के लोग इतने सावधान रहना चाहिए, उसका सब सख्त चेतावनी दिया हुआ है. आणि म्हणूनच या शेवटच्या काळामध्ये सुद्धा प्रभूच्या लोकांनी किती सावध राहायला पाहिजे याच्या संबंधाने एकदम सक्त अशी सूचना प्रभूने दिलेली आहे. दूसरा थिस्सलुनीकियों 2 अध्याय उसका 9 वचन. दुसरं थिस्सलुनीकराचं पत्र त्याचा 2 अध्याय त्याचं 9 वचन. सब प्रकार की झूठी सामर्थ्य, देखा, सब प्रकार की झूठी सामर्थ्य और चिन्ह और अद्भुत काम के साथ और नाश होने वालों के लिए, देखा, नाश होने वालों के लिए. प्रियो, ये सब बात ये दुनिया में विरोधी करेगा
तब नाश होने वाला उसके पीछे भागेगा। आणि मग हे सर्व काम जे आहे ते विरोधी करेल आणि मग जग त्याच्या पाठीमागे जाईल। हो सावधान आणि खूप सावध है ना। हमारे जीवन में अंत समय में ये कार्य होगा करके प्रभु का वचन में इतना हमें सख्त चेतावनी दिया है, तो प्रियो हमें कितना सावधान रहना चाहिए। आणि मग या शेवटल्या काळामध्ये सगळं काम होणार आहे, प्रभूने आपल्याला जर सावध केलेलं आहे तर मग आपण खरोखर किती सावध राहायला पाहिजे। हम अंत समय में है कि नहीं? आपण शेवटल्या काळामध्ये आहोत का नाही? प्रियो अंत समय के आखिरी क्षणों में हम लोग हैं आणि शेवटल्या काळाच्या शेवटल्या वेळेमध्ये आपण आहोत। इसलिए विरोधी अपनी पूरी सामर्थ्य के साथ जो विश्वासियों को कैसे भी बहकाने के लिए चिन्ह चमत्कार अद्भुत कामों को करके वो लोग विश्वासियों को सत्य वचन से उसको गिराएगा। आणि मग विरोधी काय करत आहेत? आपल्या संपूर्ण सामर्थ्यासह विश्वासणाऱ्याला खाली पाडण्याकरता चिन्ह चमत्काराच्या द्वारे त्यांना बहकवत आहे की जेणेकरून त्यांना विश्वासातून खाली पाडावं। उनका झुंड भी बड़ा रहेगा आणि मग त्यांची संख्या पण जास्त राहील, भरमाए जाने वाला बहुत बड़ा झुंड रहेगा। आणि मग जे फसल्या जातील त्यांची संख्या पण खूप मोठी राहील। आपको मालूम है जब प्रकाशित वाक्य बाइबल की आखिरी किताब है 16 अध्याय है, उसका 13-14 वचन में मतलब इस विरोधी का कार्यों के बारे में मतलब कैसा विरोधी लोगों को भरमाता है एक अच्छा चित्र वहां पर बताता है। आणि प्रकटीकरण 16 अध्याय त्याच्या 13 आणि 14 वचनामध्ये विरोधी सैतान कशा प्रकारे फसवतो त्याचं एक वर्णन या ठिकाणी केलेलं आहे। फिर मैंने उस अजगर के मुंह से और उस पशु के मुंह से और उस झूठे भविष्यवक्ता के मुंह से 3 अशुद्ध आत्माओं को मेंढकों के रूप से निकलते देखा। ये चिन्ह दिखाने वाली दुष्ट आत्माएं हैं। देखा, ये चिन्ह दिखाने वाली दुष्ट आत्मा है जो सारे संसार के राजाओं के पास निकलकर इसलिए जाती है कि उन्हें सर्वशक्तिमान परमेश्वर के उस बड़े दिन की लड़ाई के लिए इकट्ठा करे। बोलने का तो परमेश्वर के खिलाफ काम करने के लिए ये अशुद्ध आत्माएं, ये दुष्ट आत्माएं चिन्ह चमत्कार के द्वारा लोगों को बहकाएगा। आणि देवाच्या विरोधामध्ये काम करण्याकरता हे अशुद्ध आत्मे जे आहे ते चिन्ह चमत्काराच्या द्वारे लोकांच्या जीवनामध्ये कार्य करेल। देखो, शैतान अगर 2 सिंगरे करके अपने दांत दिखा करके ऐसे आएगा तो लाठी लेकर भगाएगा, पर तो ऐसे नहीं आएगा। आणि मग जर सैतान आहे तर एखाद्या राक्षसाचं रूप धारण करून आला, डोक्यावर सिंग आहे, मोठे मोठे दात आहे, तर तुम्ही काय कराल? काठी घेऊन त्याला पळून लावाल, क्योंकि आप उसे उस प्रकार उसको समझता है। आणि तुम्हाला असं वाटतं की सैतान अशा प्रकारे राक्षसाच्या रूपाचा आहे। परंतु मानो शैतान कितना वो सुंदर था, आणि सैतान हा किती सुंदर होता। आपके पास आएगा तो भी इस रीति में नहीं आएगा, आणि तुमच्याकडे आला तरी अशा प्रकारे नहीं येणार है ना। आपको बहकाना है तो उसको मालूम है मुझे एक प्रभु का दास के रूप में जाना पड़ेगा, आणि त्याला ठाऊक आहे तुम्हाला जर फसवायचं आहे तर एका प्रभूच्या दासाचं रूप घेऊन तुमच्याकडे येईल। आज बहुत से लोग, विश्वासी लोग चिन्ह चमत्कार को बहुत माने चाहता है, आणि आज पुष्कळ जे विश्वासू लोक आहेत त्यांना सुद्धा चिन्ह चमत्कार खूप आवडतात, है ना। ऐसे झूठे लोगों के पीछे बहुत लोग भाग जाता, आणि अशा लोकांच्या पाठीमागे जे खोटे लोक आहेत ते त्याच्या पाठीमागे जातात। यीशु मसीह भी जब जगत के अंत का समय में, जगत का अंत बोलेगा तो मतलब ये दुनिया बदलना वो नहीं, प्रभु का आगमन की निकटता की बात जब कहा उस समय में मत्ती 24:24 में प्रभु ने क्या बोला? आणि मत्ती 24 अध्याय त्याच्या 24 वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने युगाच्या समाप्ती संबंधाने काय सांगितलं? क्योंकि झूठे मसीह और झूठे भविष्यवक्ता उठ खड़े होंगे और बड़े चिन्ह और अद्भुत काम दिखाएंगे, यदि हो सके तो चुने हुओं को भी भरमा दे। देखा, चुने हुए उनके भरमाने के लिए प्रियो बार बार हमें सख्त चेतावनी मिलता है। यीशु मसीह ने डायरेक्ट ये बात को बताया तो हम लोग कितना सावधान रहना चाहिए। आणि स्वतः प्रभू येशू ख्रिस्ताने हे वचनाद्वारे आपल्याला जर सांगितलेलं आहे की जे निवडले लोक आहेत त्यांना सुद्धा फसवण्याकरता सैतान काय करेल? चिन्ह चमत्काराच्या द्वारे त्यांच्या जीवनामध्ये धोका आणेल, तर मग आपण या चिन्ह चमत्कारापासून किती जपून राहायला पाहिजे। दानिएल भी अंत समय के बारे में कहने के समय में दानिएल 8 अध्याय उसका 23 से 25 वचन, आणि दानिएल त्याचा 8 अध्याय 23 ते 25 वचन। राज्यों के अंत समय में जब अपराधी पूरा बल पकड़ेंगे तब क्रूर दृष्टि वाला और पहेली बुझने वाला एक राजा उठेगा, उसकी सामर्थ बड़ी होगी परंतु उस पहले राजा की सी नहीं, और वह अद्भुत रीति से लोगों का नाश करेगा और सफल होकर काम करता जाएगा। देखिए, मसीह विरोधी या इस शैतानी काम बहुत सफलता में मैं आपको बताना चाहता हूँ। आज कितनी जगह पर कितनी लोग मतलब इस प्रकार की मतलब धोखा देने वाला
चिन्ह चमत्कार और उपदेशों में फसते जा रहे प्रयोग, ये सब अंत समय के एक भयंकर चिन्ह आहे. आणि आज कितीतरी ठिकाणी लोक या चिन्ह चमत्काराच्या पाठीमागे आणि खोट्या उपदेशाच्या पाठीमागे फसत आहे आणि हे शेवटल्या काळाचं एक चिन्ह आहे. आपको मालूम है रोमन कैथोलिक लोग हड्डियों को भी मतलब उसका मतलब एक प्रकार का उसमें सामर्थ्य बोल करके उसको एक जगह पर स्थापना करके उसको दंडवत करता. आणि रोमन कॅथलिक लोक काय करतात की संत ज्या वेळेला मरतो त्यांच्या त्यावेळेला त्यांचं जे शरीर आहे, जे हाडं आहे, त्याच्यामध्ये मसाला भरून त्यांना जपून ठेवतात एका काचेच्या पेटीमध्ये आणि त्यांना सुद्धा जाऊन दंडवत करतात. गोवा में आप लोगों को मालूम है कई जगह पर ऐसा बहुत लोगों का है, परंतु हमें ये बात उन लोग पूछेगा तो क्या बोलता, उनको उसका हड्डी पे सामर्थ्य है. आणि मग त्यांना विचारल्यानंतर ते काय म्हणतात की त्यांच्या हाडामध्ये अजूनही सामर्थ्य आहे. एग्जाम्पल क्या बोलेगा, आणि उदाहरण काय सांगतील, एलिशा के बारे में. आणि एलिशाच्या संबंधाने एलिशा का हमारा जो डाला हुआ कब्र में एक सिपाही को डाला, वो सिपाही जिंदा हो गया. आणि एलिशाला ज्या कबरेमध्ये टाकलेलं होतं त्या कबरेमध्ये एका शिपायाला टाकलं, त्यावेळेला तो जिवंत झाला. दूसरे राजा उसका 13 अध्याय का 20-21 वचन. दूसरे राजे 13 अध्याय 20-21 वचन. तब एलिशा मर गया और उसे मिट्टी दी गई. प्रतिवर्ष वसंत ऋतु में मोआब के दल देश पर आक्रमण करते थे. लोग किसी मनुष्य को मिट्टी दे रहे थे कि एक दल उन्हें दिखाई पड़ा. तब उन्होंने उस शव को एलिशा की कब्र में डाल दिया और एलिशा की हड्डियों से छूते ही वो जी उठा और अपने पाँव के बल खड़ा हो गया. समझते कि नहीं, सामर्थ्य आहे का नाही, सामर्थ्य की नहीं, सामर्थ्य आहे का नाही, बरोबर ना, है ना. राजू मारा हुआ सबको उधर डाल दो. आणि मग आता जेवढे मरतात तेवढे सगळे तिथंच त्या कबरेमध्ये टाका. ऐसा इसी प्रकार कितना भी संत है उनका कब्र में जाकर उनको उसमें डाल दो. आणि मग अशा प्रकारे जेवढे संत आहेत त्यांच्या कबरेमध्ये मेलेल्या लोकांना टाका. कोई उठेगा, कोणी जिवंत होईल का, कोई नहीं उठेगा, कोणी नाही उठणार. देखो एक स्पेशल बात, प्रभु की महिमा के लिए कुछ करता है वो बात अलग है. आणि एखादी गोष्ट प्रभू त्याच्या गौरवाकरता करतो ती विशेष गोष्ट राहते. परंतु उसको एक उपदेश में लाएगा तो इससे बड़ा धोखा कुछ भी नहीं. आणि त्याला उपदेशामध्ये जर आणलं तर मग याच्यापेक्षा मोठी फसगत काही नाही. परंतु जो झूठे लोग हैं, जो सत्य जानना चाहता नहीं, उनको ये बात समझेगा नहीं. आणि जे खोटे लोक आहेत ज्यांना सत्य जाणण्याची इच्छा नाही त्यांना ही गोष्ट समजणार नाही. ये इस प्रकार की बातों में कौन मिलेगा, मिल सकता है, अशा प्रकारच्या गोष्टीमध्ये पूर्ण भेटेल झूठा भक्त लोग, आणि जे खोटे भक्त जो आहेत, सच्चा भक्त नहीं, आणि जे खरे भक्त नाही. जब दानियल 11 अध्याय का 34 वचन की भी पाठ में लिखा है, दानियल 11 अध्याय 34 वचनाच्या शेवटल्या भागामध्ये असं लिहिलेलं आहे. दानियल का 11 का 34 का भी पाठ. यह दशा अंत के समय तक बनी रहेगी, क्योंकि इन सब बातों का नियत समय में परंतु बहुत से लोग चिकनी चुपड़ी बातें कर उनसे मिल जाएगी, उनमें मिल जाएगा. मतलब उन लोग ये मतलब इस प्रकार की बातों में जाकर मिलेगा, परंतु मिलने वाला कौन है, कपट भक्त, झूठा भक्त. आणि जे कपट भक्त आहेत ते अशा प्रकारच्या गोष्टीमध्ये मिळतील. यो हमें ये बात को जानना. आणि प्रेरणो आपण या गोष्टीला जाणायचं. बाइबल में क्लियर लिखा है कि मतलब अंत समय में इस प्रकार धोखा का शैतानिक भयंकर कार्य रहेगा. आणि बायबलमध्ये स्पष्ट लिहिलंय की अशा प्रकारचं फसगतीचं कार्य अशा शेवटल्या काळामध्ये राहील. वो प्रभु के सच्चा सेवक लोग नहीं, आणि ते प्रभूचे खरे सेवक नाहीये, वो परमानेंट लोग है, आणि ते फसवणारे लोक आहेत. परंतु वो लोग जरूर प्रभु के दासों का वेश में आएगा. आणि निश्चितच ते लोक प्रभूच्या दासाचं वेश धारण करून येतील. नहीं तो कैसा फंसाएगा, आणि नाही तर मग कसं काय फसवणार. प्रभु का जन उनको सुनेगा नहीं, आणि प्रभूचे लोक त्यांचं ऐकणार नाही, वो भी बाइबल लेकर आएंगे, आणि ते सुद्धा बायबल घेऊन येतील. है ना. वो अपने जीवन में हुआ नहीं हुआ है, लेकिन ऐसा हुआ बोल करके बहुत झूठे झूठे गवाही देंगे. आणि अशा काही गोष्टी ज्या त्यांच्या जीवनामध्ये झालेल्याच नाहीये त्या झालेल्या आहे अशी खोटी साक्ष देतील. और लोग दिल को बहकाएंगे, आणि मग ऐकणाऱ्यांचं मन जे आहे ते बहकवतील. उनके बारे में दूसरे कोरिन्थी उसका 11 अध्याय उसका 13 से 15 वचन में प्रेषित पौलुस हमें चेतावनी देकर कहता है. दुसरे कोरिन्थीकरांचं पत्र त्याचा 11 अध्याय 13 ते 15 वचनामध्ये प्रेषित पौल आपल्या अशा प्रकारे सांगत आहे. क्योंकि ऐसे लोग झूठे प्रेरित और छल से काम करने वाले, छल से काम करने वाले और मसीह के प्रेरित का रूप धरने वाले हैं.
यह कुछ अचंभे की बात नहीं, देखा, ये कुछ अजंबा की बात नहीं, क्योंकि शैतान आप ही ज्योतिर्मय स्वर्गदूत का रूप धारण करता है। देखा, शैतान आप ही ज्योतिर्मय स्वर्गदूतों का वेश धारण करके परमेश्वर की बस्ती में खड़ा होता, परमेश्वर की दरबार में आ जाता। आणि जो सैतान आहे तो सुद्धा तेजस्वी स्वर्गदूताचं रूप धारण करून परमेश्वराच्या दरबारामध्ये उपस्थित राहतो। प्रभु के दरबार में शैतान कैसे पहुंचता? आणि प्रभूच्या दरबारामध्ये सैतान कसा जातो? ज्योतिर्मय स्वर्गदूतों का वेश धारण करके, आणि तेजस्वी स्वर्गदूताचं रूप धारण करून। स्वर्गदूतों को भी मालूम नहीं पड़ता, आणि स्वर्गदूताला सुद्धा नाही समजत। ये संभव आपको मालूम है योग की किताब में, आणि योगच्या पुस्तकामध्ये हे संभव तुम्हाला ठाऊक आहे। 2 बार शैतान भी उन दूतों के बीच में खड़ा था, लेकिन दूतों को मालूम नहीं था। आणि 2 वेळा सैतान सुद्धा त्या दूतांच्या मध्ये होता, पण दूतांना नाही समजलं। एक बात ध्यान रखिए, आणि एक गोष्ट जाणा प्रिय, तो वचन कहता है अगर शैतान स्वर्ग में इस रीति में जा सकता है तो तुम्हारे बीच में क्यों नहीं आएगा? वो भी इस प्रकार प्रभु का दास कहते हुए बाइबल लेकर के प्रभु यीशु का नाम लेकर के आएंगे। आणि मग सैतान अशा प्रकारे परमेश्वराच्या समोर जर तो रूप धारण करून जाऊ शकतो, तर तुमच्या जीवनामध्ये सुद्धा एक प्रभूच्या दासाचं रूप धारण करून हातामध्ये बायबल घेऊन प्रभूच्या नावाने तो तुमच्याकडे येऊ शकतो आणि तुम्हाला फसू शकतो। उन लोग आकर के आपको झूठा उपदेश आपका दिल में बोएंगे, आणि ते लोक येतील आणि तुमच्या हृदयामध्ये खोटा उपदेश पेरतील। सत्य वचन से कैसे भी आपको दूर करना उनका लक्ष्य है, आणि सत्य वचनापासून कशाही प्रकारे दूर करणं हा त्यांचा उद्देश आहे। इसलिए बहुत वेदना के साथ पौलुस मतलब प्राचीनों को ये बात बता करके समझा रहा है, आणि खूप वेदनेसह पौल जे आहे ते वडील लोकांना ही गोष्ट समजून सांगत आहे। प्रेरितों का 20 अध्याय का 28 से 30 वचन पढ़ना, आणि प्रेषित त्याचा 20 अध्याय 28 ते 30। इसलिए अपनी और पूरे झूठ की चौकसी करो, जिसने पवित्र आत्मा ने तुम्हें अध्यक्ष ठहराया है कि तुम परमेश्वर की कलीसिया की रखवाली करो, जिसे उसने अपने लहू से मोल लिया है। मैं जानता हूँ, देखिए पौलुस को मालूम है, तो आज हम भी ये समझ सकते हैं ना, अभी भी क्या हो सकता है। मैं आपको बताना चाहता हूँ प्रियों, ये संभव है किसी न किसी प्रकार मतलब झूठे लोग हमारे बीच में घुस जाने के लिए लोग कोशिश करेगा, आणि कुठल्या न कुठल्या प्रकारे खोटे संदेश आपल्यामध्ये येण्याचा ते प्रयत्न करतील। आगे मैं जानता हूँ कि मेरे जाने के बाद काटने वाले भेड़िए तुम में आएंगे, जो झूठ को न छोड़ेंगे। तुम्हारे ही बीच में से ऐसे ऐसे मनुष्य उठेंगे जो चेलों को अपने पीछे खींच लेने को टेढ़ी मेढ़ी बातें कहेंगे। प्रियो देखा, टेढ़ी मेढ़ी बातें करेगा, मतलब बोलने का मतलब इस वचन को ही टेढ़ा मुड़ा करके लोगों का दिल में डालेगा तो उनको ठोकर लगने के लिए कारण बन जाता। आणि मग देवाचं वचनच तोडमोड करून ज्या वेळेला लोकांना सांगण्यात येईल त्या वेळेला निश्चितच त्यांना ठेचा लागण्याचं कारण होईल। है ना, मेरे को अभी भी अच्छा याद है, जब मैं यहाँ पर नहीं था, 1 हफ्ता के लिए मैं जब गाँव गया, उस समय में हमारे बीच से जो निकल गया, एक भाई ने पूछा, मैं एक तो हमारा प्रभु का दास लोग हमारे घर में आया हुआ है, मैं उनको लेकर के मंडली में आऊं क्या? मैंने बोला बिल्कुल नहीं, मेरे आपसंडी में कोई भी हो आना नहीं, एकदम मना किया। आणि ज्या वेळेला मी 1 आठवड्याकरता केरळला गेलो होतो, त्या वेळेला आपल्यामधून निघून गेलेला एका भावाने मला फोन करून सांगितलं की आमच्याकडे प्रभूचे दास आलेले आहेत, तर त्यांना घेऊन मंडळीमध्ये येऊ का? त्यावेळेला मी एकदम त्यांना नाही सांगितलं, माझ्या गैरहजेरीमध्ये तुम्ही कोणालाही घेऊन येऊ नका। बहुत डेंजर बात है आणि खूप भयंकर गोष्ट आहे। मतलब किसी भी प्रकार ये बात आप लोगों को मालूम नहीं, परंतु क्योंकि मंडली का बहुत बड़ा एक जिम्मेवारी बोझ अपने ऊपर है, इसलिए मैंने किसी को अपनी आपसंडी में ऐसा किसी को आने भी नहीं दिया। आणि मंडळीची एक मोठी जबाबदारी आपल्यावर आहे, म्हणूनच माझ्या गैरहजेरीमध्ये कोणाला येण्यासाठी मी परवानगी दिली नाही। नहीं तो जरूर वो बीज गिरेगा तो वहां पर ठोकर कई लोगों का आत्मा नष्ट हो सकता। आणि म्हणूनच जर ते असं चुकीचं बीज जर त्या ठिकाणी पडलं तर पुष्कळ लोकांचा आत्मा नष्ट होण्याचं कारण होईल। क्योंकि अनेक लोग प्रभु के वचन में इतना परिपक्व नहीं, आणि प्रत्येक व्यक्ती जो आहे तो प्रभूच्या वचनामध्ये अशा प्रकारे परिपक्व नाहीये। ऐसे लोग बहुत जल्दी गिर सकता है, आणि मग लोक अशा प्रकारे खूप लवकर पतन पाहू शकतात। हमें एक एक आत्मा के बारे में जरूर बोझ है, आणि एक एक आत्मसंबंधाने आपल्याला खूप ओझ आहे। सभी लोग प्रभु में मतलब बढ़ना चाहिए, मसीह के रूप में आना चाहिए। आणि सगळे लोक जे आहेत ते प्रभू मध्ये वाढायला
पाहिजे, ख्रिस्ताच्या रूपामध्ये यायला पाहिजे. अभी मतलब गलत उपदेश कैसे कैसे आएगा आणि चुकीचा उपदेश कसा कसा येईल है ना, उसमें एक बात जब मत्ती 15 अध्याय का 9 वचन में हम लोग पढ़ता है, मध्ये त्याचा 15 अध्याय त्याच्या 9 वचनामध्ये आपण असं वाचतो. और ये व्यर्थ मेरी उपासना करते हैं. 15 अध्याय का 9 वचन. क्योंकि मनुष्य की विधियों को धर्मोपदेश करके सिखाते. मनुष्य की विधियों को धर्मोपदेश करके सिखाता है. आणि मनुष्याचे जे विचार आहेत ते धर्म उपदेश किंवा उपदेश म्हणून ते शिकवतात. एकदम आपको इतना पढ़ने से बात समझ में नहीं आया होगा. आणि एवढं एकदम असं वाचल्यानंतर तुमच्या लक्षात आलं नसेल. मैं एग्जाम्पल में एक विषय मैं आपको बताता हूँ. आणि उदाहरण देत तुम्हाला एक विषय सांगतो. जैसे अभी बपतिस्मा, जसं बाप्तिस्मा है ना, बपतिस्मा अभी माना झूठा उपदेश क्या बोलेंगे, आणि जो खोटा उपदेश आहे तो काय सांगेल, तो यीशु के नाम पर होना चाहिए आणि तो येशूच्या नावामध्ये व्हायला पाहिजे. और आपको मालूम है वचन में क्या लिखा, आणि तुम्हाला माहिती का वचनामध्ये काय लिहिलंय, है ना, माना पत्रोस ने क्या किया, क्या बोला, आणि पेत्रने काय म्हटलं, है ना, यीशु के नाम से दो, आणि येशूच्या नावामध्ये द्या. सही बात है, खरं आहे का, है ना. आपको माना इस बात एकदम यकीन करवाएंगे क्योंकि वचन में इसे लिखा ना. आणि या गोष्टीवर तुम्हाला एकदम विश्वास ठेवायला सांगतील कारण वचन तसं सांगतं ना. आप भी बोलेगा सही बात है, अरे वचन से बोल रहा है, हमारे दास भी प्रभु का वचन से समझाता है, परंतु ये अभी तक हमको नहीं समझाया, ये प्रभु का दास कितना अच्छा बोला. आणि मग तुम्हाला असं वाटेल खरोखर हे जे सांगत आहे ते वचनाच्या द्वारे सांगत आहे, पण प्रभूच्या दासाने पण आम्हाला सांगितलं, पण हा जो दास आहे हा खरोखर किती चांगला, याने किती चांगल्या प्रकारे सांगितलं. बघा की नाही. आणि मग बहकले का नाही. जब प्रेरितों का उसका दूसरा अध्याय का 38 वचन में क्या लिखा, प्रेषित त्याचा दुसरा अध्याय त्याच्या 38 वचनामध्ये काय म्हटलंय, उनसे कहा मन फिराओ और तुम में से हर एक अपने अपने पापों की क्षमा के लिए यीशु मसीह के नाम से बपतिस्मा दे. देखा, उसके नाम से, कोणाच्या नावामध्ये, यीशु मसीह के नाम से, आणि येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. किसने लेना, आणि का घ्यायचंय, पाप क्षमा के लिए. आणि पाप क्षमे करता. तुमने यीशु मसीह के नाम से बपतिस्मा नहीं लिया तो तुम्हारा पाप क्षमा भी नहीं हुआ. क्लियर है ना, पत्रोस ने बताया ना, पत्रोस है ना मेन आदमी. आणि तुम्ही जर प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये जर बाप्तिस्मा नाही घेतला तर तुला पापांची क्षमा सुद्धा नाही भेटणार. पेत्राने सांगितलं, मुख्य प्रेषित तर पेत्र आहे ना, तुम्हारा भी पाप क्षमा नहीं हुआ है, आणि अजून तुमच्या पापांची क्षमा नाही झाली. ये पत्रोस ये प्रभु की आत्मा पाने के बाद में बताया वो बात है, इसलिए पत्रोस की बात गलत है क्या. आणि प्रभूचा आत्मा प्राप्त झाल्यानंतर पेत्राने बोललेली ही गोष्ट आहे, मग पेत्र काय खोटा आहे का, क्या बोलेंगे आप. आणि मग त्याच्यावर तुम्ही काय म्हणाल, वचन है ना, वचन आहे ना. बपतिस्मा लेने से पाप क्षमा मिलता है क्या, आणि बाप्तिस्मा घेऊन पाप क्षमा मिळते का. और प्रेरितों का काम में लिखा हुआ एक बात को लेकर के उपदेश स्थापना कर सकता है क्या. आणि प्रेषितांच्या पुस्तकामध्ये लिहिलेली एखादी गोष्ट तुम्ही घेऊन तो एक उपदेश म्हणून स्थापना करू शकता का. एफेसुस में गया तो पौलुस ने उनके ऊपर हाथ लगाया तो उनको पवित्र आत्मा मिला, इसलिए हाथ लगाएगा तो पवित्र आत्मा मिलेगा, ये उपदेश है क्या. आणि मग आपण ज्या वेळेला एपिस्कराच्या पत्रामध्ये पाहतो प्रेषित पौलाने, मतलब एफेसुस का लोगों को प्रेरितों का 19 अध्याय उसमें हम देखता है कि मतलब वहाँ पर पौलुस उन पर पवित्र आत्मा पाया क्या, नहीं आगे उसका उन लोग उसमें हाथ लगा तब उनको वो वचन पढ़ रहा. जब पौलुस ने उन पर हाथ रखे तो पवित्र आत्मा उन पर उतरा. देखा, पवित्र पौलुस ने हाथ लगा इसलिए पवित्र आत्मा उतरा. आणि मग ज्या वेळेला पौलाने इपिस्कराच्या लोकांच्या डोक्यावर हात ठेवला त्यावेळेला त्यांच्यावर पवित्र आत्मा आला. तर मग हा एक असा दृष्टांत घेऊन आपण उद्देश त्याला स्थापन करू शकतो का. नाही. ये बात का अगर सही अच्छा ज्ञान नहीं है तो, आणि या गोष्टीचं खरं ज्ञान नाही तर अभी भी शायद कई लोगों को दिल में डाउट आया होगा, आणि अजूनही काही लोकांच्या मनामध्ये शंका आली असेल. है तो पूछना प्रियो, आणि तुम्ही विचारा प्रियांनो, हम पवित्र आत्मा कैसे प्राप्त करता है, आपको कितनी बार सिखाया. आणि आपण पवित्र आत्मा कशा प्रकारे प्राप्त करतो किती वेळा शिकवलं. वो वचन जो हमें सिखाता है वो वचन को सही रीति में अगर हमने नहीं सिखाया समय में हमने उस पर ध्यान नहीं किया तो क्या होगा, हम इस प्रकार का झूठे बातों में जल्दी फंस जाएंगे. आणि वचन जे आपल्याला शिकवलं जातं ते वचन जर आपल्या हृदयामध्ये जर नाही राहिलं तर मग आपण अशा खोट्या उद्देशामध्ये लवकर बहकून जाऊ. हमें ये बात को जानना, आपण या गोष्टीला जाणायचं. मतलब कोई भी समय में अगर आपको सत्य वचन का सही सिखलाई अगर नहीं मिला तो जरूर आप भाग सकता है. आणि देवाच्या सत्य वचनाची खरी शिकवण तुम्हाला जर नाही भेटली तर निश्चितच तुम्ही बहकू शकता. मुझे मालूम है, मतलब
सही प्रकार प्रभु को ग्रहण करके पिता पुत्र पवित्र के नाम से बपतिस्मा लिया वो लोग इस प्रकार का झूठे लोगों को उपदेश में जाकर के उन्होंने वापस जाकर बपतिस्मा लिया यीशु के नाम से आणि प्रभूच्या वचनाच्या अनुसार पिता पुत्र आणि पवित्र आत्म्याच्या नावामध्ये बाप्तिस्मा घेतलेले लोक अशा प्रकारचं वचन ऐकून बहुकून गेले आणि त्यांनी परत येशूच्या नावामध्ये बाप्तिस्मा घेतला और उसका आत्मिक जीवन गिर गया आणि त्यांचं आत्मिक जीवन पडलं. इतना दुख की बात है. आणि किती दुःखाची गोष्ट आहे. मतलब ये सब मानसिक रीति का युक्ति निकाल करके लोगों को बसाता आणि मनुष्याच्या डोक्यामध्ये असणारे जे काय उपाय आहे किंवा त्याच्या बुद्धीला पटणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत त्याच्या अनुसार हे लोक उपदेश काढतात. हमें प्रभु यीशु मसीह ने जो हमें सिखाया यीशु मसीह के उपदेश से बाहर जाने वालों को प्रभु नहीं. आणि मग येशू ख्रिस्ताच्या उपदेशाच्या बाहेर जाणाऱ्या लोकांना प्रभु नाही है क्या आहे का? है. जब दूसरा यूहन्ना उसका 9 से 11 बजे दुसरा योहान 9 ते 11 वचन. जो कोई मसीह की शिक्षा से आगे बढ़ जाता है और उसमें बना नहीं रहता उसके पास परमेश्वर नहीं. देखो उसके साथ परमेश्वर नहीं है प्रियो. यीशु मसीह ने जो बताया उस वचन से अगर आगे बढ़ जाता उसके साथ परमेश्वर नहीं है. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने दिलेला जो काय उपदेश आहे त्याच्यापासून जो कोणी पुढे निघून जातो त्याच्यामध्ये परमेश्वर नाहीये. यीशु मसीह ने कोई गलत सिखाया क्या? आणि प्रभू येशू ख्रिस्ताने काही चुकीचं शिकवलं का? आकाश और पृथ्वी टल जाएगा. यीशु मसीह बोला मेरा वचन का एक बिंदू नहीं टलेगा. तो फिर ये बात कैसे टलेगा प्रियो? आणि प्रभू येशू ख्रिस्ताने त्याप्रमाणे सांगितलं मत्ते 24:35 मध्ये आकाश आणि पृथ्वी नाहीशी होईल पण माझ्या वचनाचा एक बिंदू सुद्धा नाहीसा होणार नाही. तर मग हे वचन कसं काय नाहीसा होईल? यीशु मसीह ने कैसे आज्ञा दिया आणि प्रभु यीशु ख्रिस्ताने कशी आज्ञा दिली है ना. देखो ये बहुत बड़ी बात है प्रियो. प्रभु का आज्ञा जैसा दिया वैसा पालन करना प्रभु का प्रेम करने वालों का एक चिन्ह है. मत्ती 28 अध्याय के 19 वचन में आणि मग ते 28 अध्याय त्याच्या 19 वचनामध्ये प्रभु येशू ख्रिस्ताने शिष्यांना काय आज्ञा दिली? इसलिए तुम जाओ सब जातियों के लोगों को चेला बनाओ और उन्हें पिता और पुत्र और पवित्र आत्मा के नाम से बपतिस्मा दो. देखा मतलब प्रभु यीशु ने जो दिया हुआ आज्ञा क्या छह लोग उसको बदलेंगे? आणि प्रभु येशू ख्रिस्ताने दिलेली जी आज्ञा आहे ते शिष्य लोक बदलतील का? प्रियो हमें ये बात को जानना है आणि कारण आपण या गोष्टीला जाणायचंय. मानसिक रीति में कई ऐसे बातों को अभी हमारे उधर मतलब अगर नदी नहीं है तालाब भी नहीं है एक मटका पानी लाओ और उसमें डाल दो ऐसा भी बोल करके करने वाले लोग हैं. आणि आपल्याकडे नदी नाहीये किंवा तलाव पण नाहीये किंवा असा एखादा खड्डा पण नाहीये की ज्याच्यामध्ये बुडून बाप्तिस्मा घेऊ शकतो म्हणून काय की एक मडकाभर पाणी घ्या आणि डोक्यावर टाका असं पण सांगणारे लोक आहे. सही बात है. खरं आहे का? मतलब ऐसा हो जाएगा आणि असं होईल का? नहीं होता प्रियो. असं नाही होत प्रियांनो. हमें ये बात को जानना है. आपण या गोष्टीला जाणायचंय. एक जगह पर बोला वो यीशु मसीह ने रोटी और दाखिल दिया लेकिन हमारे उधर टोपियों का है और मतलब छाया भी है. टोपियों का और छाया उस जगह पर. आणि मग प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलं की भाकर आणि द्राक्षरस हा प्रभू मेज म्हणून घ्यायचा आहे. तर मग लोक काय म्हटले की आमच्याकडे भाकरी नाहीये पण त्याच्या ऐवजी टोपियोका आहे आणि द्राक्षरस नाहीये त्याच्या ऐवजी चहा आहे. तर चहा आणि टोपियोका हे प्रभू मेज होईल का? ऐसा भी उपदेश करके लोगों को घुमाने वाले लोग हैं. आणि अशा प्रकारचा उपदेश देऊन लोकांना फसवणारे लोक आहे. जो हमारे देश में सस्ता में उपलब्ध है वो भी हम उसका उसमें कर सकता है बोल करके करने वाले लोग हैं. आणि ज्या गोष्टी आमच्या देशामध्ये आमच्या ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणी स्वस्त भेटतात त्याच्याद्वारे आम्ही प्रभू मेज करू अशा प्रकारे उपदेश देणारे लोक सुद्धा आहे. चलता है क्या? असं चालतं का? नहीं चलता. असं नाही चालत. बोलने का अर्थ सांगायचं तात्पर्य मानो मानसिक रीति में लोग कुछ ऐसा युक्ति निकाल करके लोगों को फंसाता. आणि मनुष्य रीतीने लोक अशा प्रकारे उपाय करून लोकांना फसवतात. इसी प्रकार लोग धोखा खाता. ये सब इसके पीछे किसका हाथ है? आणि या सर्व गोष्टीच्या पाठीमागे कोणाचा हात आहे? शैतान का हाथ. सैतानाचा हात है आहे. ना. प्रभु में आने वाले लोगों को बहुत प्रकार भरमाते गया आज भी भरमाता है. आणि प्रभू मध्ये आलेल्या लोकांना सैतान अशा प्रकारे फसवत आलेला आहे आणि आजही फसवतो. प्रेरितों का उसका 15 अध्याय उसका 24 वचन. प्रेषित त्याचा 15 अध्याय त्याचं 24 वचन. हमने सुना है हाँ. कि हमने से कुछ ने वहाँ जाकर हाँ. तुम्हें अपनी बातों से घबरा दिया हाँ. और तुम्हारे मन उलट दिए हैं. हाँ. परंतु हमने उनको आज्ञा दी थी
आज्ञा नहीं दी थी। हाँ, उनको आज्ञा नहीं दिया था। आणि त्यांना तसं आज्ञा दिलं नव्हतं। वो लोग क्या किया? आणि त्या लोकांनी काय केलं? अभी उसका पहला वचन पढ़ रहा है, हमारे बहुत विस्तार से पढ़ने के लिए समय नहीं, मैं संक्षिप्त में वो बैठ से आपको वो बात का। कुछ लोग यहूदिया से आकर भाइयों को सिखाने लगे, यदि मूसा की रीति पर तुम्हारा खतना न हो तो तुम उद्धार नहीं पा सकते। हाँ, देखा, तुमने प्रभु को ग्रहण किया, बपतिस्मा लिया, सब ओके, लेकिन इतना में जरा उद्धार नहीं होगा। आणि मग काही लोक अशा प्रकारे फसू लागले की तुमचं तारण झालेलं आहे, तुम्ही बपतिस्मा घेतला पण एवढ्यात तुमचं तारण नाही होऊ शकणार। बाप रे, ऐसा उपदेश आज आपको मालूम है, आजकल इस प्रकार का उपदेश बहुत सख्त रीति में निकला हुआ है। आणि अशा प्रकारचा जो उपदेश आहे तो एकदम सक्त रीतीने निघाला आहे। उन दिनों में बहुत से था, आणि त्या दिवसामध्ये खूप होता, बीच में जरा ठंडा हो गया, आणि मध्यंतरी तो जरा थंड झाला, और इस आखिरी समय में वो भी उपदेश वापस निकला आया है। आणि शेवटच्या काळामध्ये तो सुद्धा उपदेश परत निघाला आहे। ऐसा कोई आपके पास आया है कि नहीं मुझे नहीं मालूम। आणि तुमच्याकडे कुणी असं आलंय का नाही मला नाही माहिती। और जो प्रियो, उस समय में आप देखिए प्रभु का सत्य वचन के खिलाफ में कितनी प्रकार कितनी लोग भरमाया गया। आणि देवाच्या सत्य वचनाच्या विरोधामध्ये कितीतरी लोक कितीतरी वेळा अशा प्रकारे फसवण्यात आले। गलातियों मंडली में बहुत से लोग इस झूठे उपदेश के पीछे फंस गया। आणि गलातीकराच्या मंडळीमध्ये पुष्कळ लोक अशा प्रकारच्या खोट्या उपदेशामध्ये फसल्या गेले। इसलिए उसका 5 अध्याय जब हम पढ़ता है, गलातियों का पत्री 5 अध्याय ज्यादा पढ़ना चाहिए, लेकिन सिर्फ अभी फिलहाल 4 वचन पढ़िए। गलातीकराचं पत्र 5 अध्याय आणि त्याचं 4 वचन वाचा। तुम जो व्यवस्था के द्वारा धर्मी ठहरना चाहते हो, मसीह से अलग और अनुग्रह से गिर गए हो। देखा, व्यवस्था की और हमें वापस ले जाकर के व्यवस्था के अधीन कराने के लिए लोग मतलब इस प्रकार तुझे खतना लेना पड़ेगा, नहीं तो तेरा उद्धार नहीं होगा, इस प्रकार व्यवस्था के ओर खींच करके लोगों को फंसाता। आणि लोकांना काय आहे की तुम्ही जर सुनता नाही केली तर तुमचं तारण होणार नाही, अशा प्रकारे जे नियमशास्त्र सांगतात, पुन्हा लोकांना जे नियमशास्त्रापासून प्रभू येशू ख्रिस्ताने मुक्त केलं होतं, पुन्हा नियमशास्त्राच्या अधीन करण्याकरता लोक अशा प्रकारचा खोटा उद्देश घेऊन येतील आणि त्याच्यामध्ये लोकांना अडकवतील। प्रियो, क्या आज व्यवस्था के अधीन है क्या? आज आपण नियमशास्त्राच्या अधीन आहोत का? प्रभु का निर्देश से इतना आसानी से नासिक मंडली को कोई धोखा नहीं दे सकता। आणि देवाच्या कृपेने एवढ्या सहजरित्या कोणी नाशिकच्या मंडळीला फसवू नाही शकत, क्योंकि आपको तकरीबन उपदेश मिल चुका है। आणि साधारण रीतीने सर्व उपदेश तुम्हाला भेटला है ना। मैंने सुना है कि जब आकाश का घर में वो लोग कुछ बातचीत किया तो स्नेहा ने उनके साथ अच्छा प्रयत्न किया, क्योंकि मतलब उनके सामना वो लोग नहीं कर पाया। आणि मी असं ऐकलेलं आहे की आकाशच्या घरामध्ये काही लोक आले होते, ते चुकीचा उपदेश घेऊन आले होते। त्यावेळेला स्नेहाने त्यांना वचनाद्वारे खूप चांगल्या प्रकारे बोध केला आणि तिच्या बोलण्याचा ते लोक सामना नहीं करू शकले। प्रेज लॉर्ड। प्रिय, आपको सत्य वचन को सही रीति में आपको सिखाया है, आणि देवाचं सत्य वचन तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे शिकवलंय। हमें वचन को सही रीति में सीखना प्रिय, आणि देवाचं सत्य वचन तुम्ही चांगल्या प्रकारे शिका, है ना। ये झूठा हमारा इस प्रकार का हमारा अनुग्रह से हमें गिराने के लिए शैतान झूठे बातों को लेकर के लोगों को धोखा देगा। आणि देवाच्या कृपेपासून आपल्याला खाली पाडण्याकरता शैतान काय करेल, खोट्या गोष्टी आणून आपल्याला फसवायचा प्रयत्न करेल। और एक जब पहला तिमोथी 4 अध्याय का 1 से 3 वचन में, पहिलं तिमोथेला पत्र त्याचा 4 अध्याय 1 ते 3 वचनामध्ये आने वाले समय में कितने लोग भरमाने वाले आत्माओं और दुष्ट आत्माओं की शिक्षाओं पर मन लगाकर विश्वास से बहक जाएंगे। यह उन झूठे मनुष्य के कपट के कारण होगा, जिनका विवेक मानो जलते हुए लोहे से जला गया है, और 3 तक करने से रोकेंगे और भोजन की कुछ वस्तुओं से परे रहने की आज्ञा देंगे, जिन्हें परमेश्वर ने निष्कर्ष पूजा कि विश्वासी और सत्य के पहचानने वाले उन्हें धन्यवाद के साथ खाए। देखिए, मतलब यहाँ पर हम देखता है कि शादी को भी मना करेंगे, खाने वाला वस्तुओं में भी मला रुकावट लाएंगे, आणि मग लग्न नाही करायला पाहिजे असं सुद्धा ते उपदेश देतील, किंवा याच गोष्टी खायच्या या गोष्टी नाही खायच्या याच्या संबंधाने सुद्धा ते त्याच्यामध्ये काही नियम आणतील। आपको मालूम है, कई लोग बोलता है, कई ऐसा मंडली भी है, अगर वो शादी करेगा तो वो यीशु मसीह का दुर्गीत नहीं बन सकता। आणि मग काही मंडळी अशा प्रकारचा उपदेश देतात, जर कोणी लग्न केलं तर तो प्रभू येशू ख्रिस्ताची नवरी नाही होऊ शकणार। सुना आप लोगों ने? जैसे सुना है
कभी उनके पड़ोस में जाओ। आप लोगों को सबको नहीं मालूम होगा। आणि तुम्हाला सर्वांना नसेल माहिती शादी किया तो यीशु मसीह के साथ उनका शादी नहीं होगा। आणि जर कोणी लग्न केलं तर मग त्याचं प्रभू येशू ख्रिस्तासोबत लग्न होणार नाही, अशा प्रकारचा खोटा उपदेश। क्योंकि ये क्यों ऐसे कहा था? असं काय म्हणतात? है ना, जब प्रकाशित वाक्य में 14 अध्याय में लिखा है, 14 अध्याय का 4 या 5 वचन में ऐसे लिखा है। आणि प्रकटीकरण 14 अध्याय त्याच्या 4 आणि 5 वचनामध्ये असं लिहिलं आहे, ये है जो स्त्रियों के साथ अशुद्ध है। ये वे वो स्त्रियों के साथ अशुद्ध नहीं हुआ, कुंवारे हैं। हाँ देखा। वो लोग करते हैं ये वचन को लेकर के वो लोग क्या सामना करना चाहता? आणि हे वचन घेऊन ते काय सांगू इच्छिता? हम सेवक लोग ही यीशु मसीह का साथ शादी होने के लिए जा रहे हैं। आणि आम्ही फक्त सेवक लोक जे आहेत ते प्रभू येशू ख्रिस्तासोबत लग्न करायला जाणार आहे। बाकी लोगों का नंबर मंडली में नहीं है। आणि इतर लोकांचा जो नंबर आहे तो येणार नाही। भी ये सोचता है कि ये लोग उधर पाए लोग हैं क्या? ये सुन करके बड़ा मानो जोर से मानो ताली बजा करके गीत गा करके ऐसे चले जाता है, ये विश्वासी है क्या? आणि मी विचार करतो की जोरजोरात टाळ्या वाजून गीत गात असे जातात, हे खरोखर विश्वासू आहे का? आपका स्थान कहाँ पर? आणि तुमचं स्थान कुठे आहे? बड़ा झूठा बात है आणि किती या खोट्या गोष्टी आहेत, है ना। अभी आपको मालूम है कि ये मानव स्त्री के साथ इसको मानव सिर्फ पुरुष ही जाए, मानव यीशु मसीह की दुल्हन देगा, बाकी कोई भी नहीं देगा। आणि याचा अर्थ असा झाला की फक्त पुरुष जो आहे तो प्रभू येशू ख्रिस्ताची वधू राहील, बाकी कोणी नाही राहणार। देखा, ये वचन का इस प्रकार का गलत व्याख्या करके लोगों को फंसाता। आणि वचनाची अशा प्रकारे चुकीची व्याख्या करतात आणि लोकांना फसवतात। आपको इस बात का अर्थ मालूम है कि एक होने एक हुआ जाए। आणि या गोष्टीचा अर्थ तुम्हाला ठाऊक आहे, हे जे कुमार आहे ते कोण आहे? कौन है? हाँ, वो दुनिया की बातों में अशुद्ध नहीं बना आणि जगाच्या गोष्टीच्या द्वारे ते अपवित्र नाही झाले। वो दुनिया से एक सच्चा अलगवाई के जीवन बिताया आणि जगापासून एक अलिप्तपणाचं जीवन जगले। उनके अंदर दुनिया नहीं था, आणि त्यांच्यामध्ये जग नव्हतं। है ना। याकूब 4:4 आपको सबको मालूम है। आणि याकोब 4 अध्याय त्याचं 4 वचन तुमच्या सर्वांना चांगल्या प्रकारे ठाऊक आहे। ये विचार नहीं करके किसको बोला? आणि हे जार करण्यानं हे कोणाला म्हटलं? वो स्त्रियों को बोला क्या? आणि ते स्त्रियांना म्हटलं का? नहीं नहीं नाही। है, जो भी दुनिया से मित्रता जोड़ता है वो सारी लोग उसमें आ जाता। आणि जे कोणी जगाशी मैत्री करतात ते सगळे लोक त्याच्यामध्ये येतात। प्रभु का वचन को हमें कितना सही रीति में जानना चाहिए और उसको समझाना चाहिए। आणि देवाचं वचन किती चांगल्या प्रकारे आपण जाणलं पाहिजे आणि ते चांगल्या प्रकारे समजून सांगायला है पाहिजे। ना। भोज्य वस्तु में कोई भी खराब है क्या? आणि जे अन्न भोजन आहे त्याच्यामध्ये एखादी वस्तू अशुद्ध आहे का? मैं आपको बता रहा, जो मुझे नहीं खाता मैं उसको सबको खाता हूँ। आणि मी तुम्हाला सांगतो, जे मला नाही खात त्या सगळ्यांना मी खातो। क्या समझा? जो भी आता है धन्यवाद करके खाने के लिए प्रभु ने परमिशन दिया हुआ है। आणि जे काय येतं प्रभूला धन्यवाद करत ते खाण्याची परवानगी प्रभूने दिली आहे। प्रेज लॉर्ड। नागालैंड में जाएगा तो अब क्या खाएगा? आणि नागालँड मध्ये गेले तर मग आपण काय खाणार? उधर जाएगा तो उनके साथ वो जो देता धन्यवाद करके खाना पड़ेगा। आणि मग तिथं गेलं तर ते जे काय देतं धन्यवाद करत खावं लागेल। आप बोलेगा आप नागालैंड नहीं गया, इधर क्या मिलता है? मैं आप घर में आओ, मैं समझाऊंगा। नागालँडला काय खायला भेटतं तुम्ही घरी आम्ही सांगेल। प्रेज लॉर्ड। तो बहुत बड़ी बात है, खूप मोठी गोष्ट आहे। जहाँ पर भी जाएगा जो देता है प्रभु ने बोला धन्यवाद के साथ खाओ। आणि जिथे कुठे जाल प्रभूने सांगितलं धन्यवाद कर आणि खा। तो इसलिए खाने के पीछे भी कुछ मानव ऐसा वादा ना लाए। आणि खाण्याच्या पाठीमागं सुद्धा कुठल्या प्रकारे असा व्यक्ती आणू नये। फिर एक खतरनाक और उपदेश है, उस समय में भी इस समय में और बहुत ज्यादा है। आणि एक भयंकर असा उपदेश त्या दिवसामध्ये सुद्धा आणि या दिवसामध्ये सुद्धा खूप आहे। वो क्या मालूम है? आणि तो काय माहिती का? प्रभु यीशु मसीह ये दुनिया में मनुष्य बन गया, परमेश्वर मनुष्य बनकर दुनिया में आया नहीं। आणि परमेश्वर जो आहे तो मनुष्य होणं या जगामध्ये आला नाही। परमेश्वर मनुष्य नहीं बन सकता आणि परमेश्वर मनुष्य नाही होऊ शकत। ऐसा एक बड़ा झूठा उपदेश मानव अच्छा है आप लोगों के घर में ऐसे लोग नहीं आए। आणि खूप चांगलं आहे की तुमच्या घरामध्ये असे लोक नाही आले। लेकिन मतलब ये सत्य रीति में उपदेश चलता है आणि आज सक्त रीतीने हा उपदेश चालतो। है ना। जब पहला यूहन्ना 4 अध्याय 2 वचन, पहिला योहान 4 अध्याय त्याचं 2 वचन, परमेश्वर का आत्मा तुम इस रीति से पहचान सकते हो, जो आत्मा मान लेती है कि यीशु मसीह शरीर में होकर आया है, वह परमेश्वर की ओर से है। मतलब जो यीशु मसीह शरीर में होकर आया करके ना विश्वास करने वाले लोग
मसीह विरोधी है। आणि प्रभू येशू ख्रिस्त शरीर रूप धारण करून आला या गोष्टीला मान्यता न देणारे लोक ख्रिस्त विरोधी आहे। प्रिय परमेश्वर ये दुनिया में मनुष्य बनकर आया नहीं करके कहने वाला बहुत लोग है दुनिया में। आणि परमेश्वर मनुष्य होणे या जगामध्ये आला नाही असं म्हणणारे खूप लोक या जगामध्ये आहे। उसने उसका पहले होना उसका दूसरा अध्याय का 22 वचन में पहिले योहान दुसरा अध्याय त्याच्या 22 वचनामध्ये तो यीशु मसीह का परमेश्वरत्व को इनकारने वाले लोग हैं आणि येशू ख्रिस्ताचं ईश्वरत्व नाकारणारे लोक आहेत। पढ़िए उसको। झूठा कौन है? हाँ केवल वह हाँ जो यीशु के मसीह होने से इनकार करता है। देखा, यीशु मसीह परमेश्वर नहीं है, वो एक भविष्यता है, ये मानेगा परंतु परमेश्वर के पुत्र है या परमेश्वर है वो बात को नहीं मानेगा। आणि येशू ख्रिस्त एक संदेष्ट आहे असे ते म्हणतील पण तो परमेश्वर आहे असं या गोष्टीला मान्यता देणार नाही। है क्या? आहे का? ऐसे लोग हैं? असे लोक आहे का? आपको चारों तरफ बहुत है आणि तुमच्या चौबाजूनी खूप आहे। जितना मुसलमान लोग है वो लोग प्रभु यीशु मसीह की परमेश्वरत्व को नहीं मानता। आणि जेवढे मुसलमान लोक आहेत ते येशू ख्रिस्ताला ईश्वर परमेश्वर आहे म्हणून मानत नाही। वो लोगों को ये ज्ञान कहाँ से आया? आणि त्या लोकांना या गोष्टीचं ज्ञान कुठून मिळालं? यीशु मसीह जी उड़ करके स्वर्ग में जाने के बाद में 600 साढ़े 600 साल के बाद में आया हुआ व्यक्ति ने कहा हुआ झूठे बातों पर वो लोग भाग गया। आणि प्रभू येशू ख्रिस्त स्वर्गारोहण झाल्यानंतर 600 साडेसहाशे वर्षानंतर एक व्यक्ती जो आला त्याने दिलेलं जे ज्ञान आहे त्या व्यक्तीच्या ज्ञानाच्या द्वारे लोक फसले गेले। अभी आप देखो, अभी मेरे साथ रहने वाले आप लोग वही मेरे बारे में आप लिखता है कि देखो हमारे बीच में टोमी नाम का एक व्यक्ति था, उसको 2 हाथ था और 2 आंख का था और गेंजा था, ये सब लिखा। और जो 500 साल के बाद भी एक व्यक्ति बोलता है कि ऐसा एक व्यक्ति को 1 हाथ था, हाथ है ही नहीं था, ऐसा बोलेगा तो किसका बात सही है? आणि तुम्ही माझ्यासोबत राहता म्हणून तुम्ही जर माझ्या संबंधाने काही जर वर्णन करायचं झालं तर तुम्ही माझ्या शरीराचं वर्णन कराल की मला 2 हात 2 पाय 2 डोळे आणि 2 कान 1 नाक होतं अशा प्रकारे जर वर्णन करून लिहिलं आणि 500 वर्षानंतर एक व्यक्ती आला आणि त्याने म्हटलं की नाही त्यांना 1च हात 1च डोळा आणि 1च पाय होता तर मग कोणाचं खरं राहील? अरे जो मेरे साथ रह करके मुझे देखा, मेरे संग रहा, मुझको अनुभव किया, उसका गवाही सही है। 400 साल के बाद में 600 साल के बाद में कोई एक देखा ही नहीं, उसका गाना सही है। आणि ज्यांनी माझ्यासोबत राहून मला पाहिलं त्यांची साक्ष बरोबर आहे का 600 वर्षानंतर एक व्यक्ती जन्माला आला त्याची साक्ष बरोबर आहे? अभी यीशु मसीह के साथ रहने वाला 6 लोग लिखा हुआ है प्रभु का वचन सब, ये वचन सत्य है क्या वो झूठा किताब सच है? आणि मग प्रभू येशू ख्रिस्त सोबत राहिलेलं जे शिष्य लोक आहेत त्यांनी हे लिहिलेलं वचन आहे ते सत्य आहे का ते खोटं जे पुस्तक आहे ते खरं आहे? प्रेज़ द लॉर्ड। अरे मैं एक बात आपको बताना चाहता हूँ, यीशु मसीह बोलता है कि मैं तुम्हारा गुरु और प्रभु है। आणि येशू ख्रिस्त असं म्हणतो मी तुमचा गुरु आणि प्रभू आहे। वो लोग क्या बोलता? ते लोक काय म्हणतात? यीशु ने ऐसे कभी बोला ही नहीं। आणि ते लोक असं म्हणतात की येशू ख्रिस्ताने कधी असं म्हटलंच नाही। ये सब ऐसे झूठ लेकर आएगा आणि हे सर्व असं खोटं लिहून ठेवलंय। प्रेज़ द लॉर्ड। जी उड़ा हुआ यीशु मसीह को देखा हुआ थॉमस ने क्या बोला? आणि जिवंत झालेला प्रभू येशू ख्रिस्ताला पाहून थोमाने काय म्हटलं? हे मेरा प्रभू मेरा परमेश्वर। आणि हे माझा प्रभू हे माझा देवा। मैं तेरा प्रभु नहीं है, मैं तेरा परमेश्वर नहीं है, मैं ऐसे नहीं, ऐसे यीशु मसीह ने बोला। आणि मग त्यावेळेला प्रभू येशू ख्रिस्ताने असं म्हटलं की नाही मी तुझा परमेश्वर नाहीये। प्रेज़ द लॉर्ड। बोलने का अर्थ क्या है प्रियो? सांगायचा अर्थ काय फ्रेंड? कितनी करोड़ों लोग ये झूठे बातों के पीछे दुनिया में बह चुका है। आणि किती करोडो लोक या गोष्टीच्या पाठीमागं बहकले आहे। ये वचन लिखने के टाइम पर वो लोग नहीं था आणि हे वचन लिहित असताना ते लोक नव्हते, लेकिन आने वाला समय में होगा करके वचन में लिखा। आणि येणाऱ्या दिवसामध्ये असं होईल असं वचनामध्ये लिहिलंय। सत्य है कि नहीं? खरं आहे का नाही? इधर लोग समझ में आया। आमेन। प्रेज़ द लॉर्ड। मैं उनका बारे में अभी कुछ बोलना नहीं चाहता, बोलने के लिए जाएगा तो प्रियो इतना झूठा किताब और झूठा बात और झूठे लोग ये दुनिया में है ही नहीं। आणि त्यांच्या संबंधाने मी आता काय सांगत नाहीये पण जे ते काय सांगतात ते एकदम खोटं सांगतात। प्रेज़ द लॉर्ड। मैं एक बात आपको बताना चाहता हूँ, आणि एक गोष्ट सांगू इच्छितो प्रियो ये सच्चाई को जब प्रभु ने हमें प्रभु का सत्य वचन प्रभु ने हमारे हाथ में, अभी आपको मालूम है वो लोग इतना भी बोलने के लिए तैयार है कि ये बाइबल में बहुत कुछ झूठ बात लिखा है, तो उसको कहां से मतलब ये बात मालूम? आणि त्यांनी असं पण म्हटलंय की बायबल मध्ये खूप काही खोटं लिहिलेलं आहे, ना कसं काय माहिती? उसके बाद बाइबल है
क्या? आणि त्यांच्याकडे बायबल आहे. बाइबल है क्या है करके उनको मालूम है क्या? आणि बायबल काय आहे त्यांना ठाऊक आहे का? इतना धोखा है. आणि केवढं हे चुकीचं आहे. और बोलता है कि यीशु मसीह ने बोला मददगार करके वो मैं हूँ. मददगार पवित्र आत्मा है और वो खुद को अवकाश करता. कितना बड़ा झूठी बात है प्रियो. आणि मग येशू ख्रिस्ताने म्हटलं की मी तुम्हाला एक सहाय्यक पाठवेल आणि ते म्हणतात की तो सहाय्यक मी आहे. तो सहाय्यक तो आहे का? नाही तर ते पवित्र आत्मा संबंधाने प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलं. कैसा बात है. आणि कसं आहे. इतना झूठे बातों में कितना करोड़ों लोग भाग गए अपने. आणि या खोट्या गोष्टीमध्ये किती करोडो लोक फसल्या गेले. प्रभु का वचन में लिखा है कि भविष्य में ऐसा लोग आएगा. आणि देवाच्या वचनामध्ये लिहिलंय की भविष्यामध्ये असे लोक येतील. यीशु मसीह की ईश्वरत्व को इनकारेगा. आणि येशू ख्रिस्ताचं जे ईश्वरत्व आहे त्याला ते नाकारतील. है ना. इसके अलावा बहुत भयंकर बात है जब 12 कुरिन्थी 15 अध्याय का 12 वचन. पहिले करंथीकराचं पत्र 15 अध्याय त्याचं 12 वचन. इसलिए जबकि मसीह का यह प्रचार किया जाता है कि वह मरे होने से जीव था, तो तुम में से कितने कैसे कहते हैं कि मरे हुओं का पुनरुत्थान है ही नहीं. मैं आपको बताऊं ये ईसाई लोग खुद ऐसे कहता है. आणि मी तुम्हाला सांगू जे ख्रिस्ती लोक आहेत ते सुद्धा असं म्हणतात. आपने सुना कभी? तुम्ही कधी ऐकलं का? अरे रोमन कैथोलिक के पादरी लोग भी बोलता है कि कोई पुनरुत्थान नहीं. आणि रोमन कॅथलिकचे जे पादरी लोक आहेत ते सुद्धा म्हणतात की पुनरुत्थान नाहीये. ना मैं एक बार ये ओजापुर में जब वहां पर रोमन कैथोलिक के पादरी को जब मिला हम लोग 3-4 लोग था. वो बोलता है कि कौन बोला पुनरुत्थान है करके. आणि वैजापूर मध्ये एक रोमन कॅथलिकच्या पादरीला मी भेटलो. त्यांना 3-4 लोक होते. त्यावेळेला तो म्हणतात की मला की कोण बोललं की पुनरुत्थान आहे. ऐसा दुनिया का लोगों को मालूम नहीं हो बात अलग है. आणि जगाच्या लोकांना नाही माहिती ती गोष्ट वेगळी आहे. परंतु प्रियो ख्रिस्ती लोग कहने वाले लोग मसीह लोग कहने वाले लोग इस बात को इनकारता. आणि जे ख्रिस्ती म्हटले जाणारे लोक ते सुद्धा या गोष्टीला नाकारतात. फिर उनका जीवन में क्या आशा रह गया. आणि मग त्यांच्या जीवनामध्ये काय आशा राहिली. वो मसीह करके कहने से क्या अर्थ रह गया. आणि मग ते ख्रिस्ती आहे असं म्हणून काय त्याला अर्थ राहिला. वो मसीह पर विश्वास क्यों किया. आणि त्यांनी ख्रिस्तावर विश्वास काय केला. कितना भयंकर बात है. आणि किती भयंकर गोष्ट आहे. मेरे प्रभु ने ऐसे झूठी बातों से हमको बचाया तो प्रभु को कितना धन्यवाद देना चाहिए. प्रभूने अशा खोट्या गोष्टीपासून आपल्याला वाचवलं तर मग आपण प्रभूला किती धन्यवाद द्यायला पाहिजे. ये हमारे कोई परिश्रम नहीं. आणि याच्यामध्ये आपली काही परिश्रम नाहीये. प्रभु की दया है. आणि देवाची दया आहे. प्रभु ने हमें ऐसा झूठी बातों से हमको बचाया. आणि प्रभूने अशा खोट्या गोष्टीच्या द्वारे आपल्याला सोडवलं. प्रियो प्रभु का वचन में क्लियर साफ साफ लिखा है कैसा कैसा रीति में विरोधी हमें धोखा दे सकता है. प्रभूच्या वचनामध्ये स्पष्ट लिहिलंय की विरोधी आपल्याला कशा कशा प्रकारे फसवू शकतो. और एक बात भी बोल करके मैं खत्म करना चाहूंगा. अजून एक गोष्ट सांगून या ठिकाणी मी थांबेल. जब दूसरा तिमोथी 2 अध्याय का 18 वचन में दुसरं तिमोथ्याला पत्र त्याचा 2 अध्याय आणि त्याच्या 18 वचनामध्ये कुछ लोग ये भी सिखाता है आणि काही लोक हे सुद्धा शिकवतात पुनरुत्थान हो गया है आणि पुनरुत्थान झालंय. अभी कोई पुनरुत्थान नहीं है आणि आता काही पुनरुत्थान नाहीये. ऐसे लोग भी आपको मिला होगा. आणि असे लोक सुद्धा तुम्हाला भेटले असतील. यहाँ पर बजाय हुआ हर प्रकार के लोग मेरे जीवन में मिला हुआ है. आणि या ठिकाणचे सगळे लोक माझ्या जीवनामध्ये भेटले. प्रियो कितना झूठी बात है. आणि प्रणव किती खोटी गोष्ट आहे. पुनरुत्थान हो गया क्या. पुनरुत्थान झालंय का. नहीं प्रियो सरल प्रभु यीशु मसीह के पुनरुत्थान हुआ है. आणि फक्त प्रभू येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान झालं. अभी प्रभु यीशु मसीह के आगमन में हमारा पुनरुत्थान हो जाएंगे. आणि आता प्रभू येशू ख्रिस्ताच्या आगमनामध्ये आपलं पुनरुत्थान होईल. जो भी प्रभु में मर गया वो पहले जी उड़ेंगे और जो हम जीवित हैं हम अन्य रूपांतर होकर उनके साथ बादलों में उड़ाने जाएगा. ये प्रभु ने हमें दिया हुआ जीवित आशा है. आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या आगमनामध्ये जे ख्रिस्तामध्ये मेलेले ते सगळ्यात पहिले पुनरुत्थित होतील. आणि आपण जे जिवंत आहोत ते आपण रूपांतर होऊन प्रभू येशू ख्रिस्तासोबत मेघारूढ होऊन जाऊ. पुनरुत्थान हो गया करके भी लोग धोखा खाता. आणि पुनरुत्थान झालंय असं सांगून सुद्धा लोक फसल्या जातात. इतना नहीं एवढंच नाही भारी भारी और भी बहुत बात है. आणि अजूनही याच्यापेक्षा मोठ्या मोठ्या गोष्टी आहेत. शैतान कैसे हमें धोखा देगा. आणि शैतान आपल्याला कशा प्रकारे फसवे. प्रियो इस आत्मिक लड़ाई में ऐसा कोई भी झूठा उपदेश में हम अटक जाता तो वहां पर हमें बहुत बड़ा धोखा होता. आणि आत्मिक जीवनामध्ये अशा प्रकारच्या खोट्या उपदेशामध्ये जर आपण अडकून जातो तर मग त्या ठिकाणी खूप मोठ्या फसगतीमध्ये फसतो. सीखना हे शिका प्रेरणा. सीखना शिका. आप प्रभु का वचन को सही रीति में उसको सीखना. आणि देवाचं वचन योग्य प्रकारे तुम्ही शिका. अगर आपको बताने वाला कोई भी बात में कोई थोड़ा भी संदेह भी रहेगा तो
जरूर आप पेशली मुझे आकर मिलना प्लीज। आणि आज शिकवलेल्या कुठल्या वचना संबंधाने कुठल्या उद्देशा संबंधाने तुम्हाला कुठली शंका जर असेल तर तुम्ही मला वैयक्तिक येऊन भेटा, मी तुम्हाला ते सविस्तर सांगेल। आपको समझ में आया होगा आणि तुम्हाला समजलं असेल, क्योंकि इतना सरल ढंग में आपको समझा रहा हूं। आणि एवढं सरळ रीतीने तुम्हाला सांगत आहे। फिर भी यदि किसी को अगर नहीं समझ में आया तरी सुद्धा जर कोणाला नसेल समजलं जरूर आना निश्चित या और डाउट क्लियर करना आणि तुमच्या शंकाचं निरसन करा और आपको आशीष दे, आणि प्रभू तुमच्या सर्वांना आशीर्वाद प्रभु देव को महिमा मिले। आणि प्रभूला गौरव मिळो। आमीन।